चला तर माझ्या दिवसाची सुरुवात आज चहाने न होता ह्या काढ्याने झालेली आहे. तर कोण आजारी नाही आहे तर असं समजू नका की हा काढा मी विहानसाठी बनवलेला आहे. कारण की विहानला आता पावसाळा चालू झाल्यापासून जास्त थंडी वाजायला लागलेली आहे. त्यामुळे मी एक व्हिडिओमध्ये बघितलं होतं की लवंगमध्ये खूप इतके गुणधर्म आहे ना की कुठल्या ह्याच्यात नसेल इतके गुणधर्म आहे. आणि सुंठ त्याला सूट होते म्हणून मी सुंठसुद्धा टाकून असं चांगला उकळून घेतलं, त्याचं पाणी कमी करून हा काढा असा त्याला मी दिला होता. आणि बघते तर चक्क हा आज बोलतो ना न्यूज बघतोय आमच्या बदलापूरची. 40 मिनिटं पहिलेच आहे. तर न्यूजमध्ये दाखवलं आहे की रेड अलर्ट झोन असं दाखवलं होतं आमच्या बदलापूरला सुद्धा. तर मी आज अंडीसुद्धा सुरुवात करणार आहे. असं अधूनमधून असं मुलांना बॉईल अंडं द्यायचं ठरवलं आहे, कारण की पावसाळा सुरू झालेला आहे त्यामुळे थोडं हेल्थवर बघणं गरजेचं आहे. तर इथे माझं स्वयंपाकही चालू होतं आणि लंचबरोबर त्यांना रोज आता एक अंडी रोज जरी नाही दिलं किंवा हीट वाढू नये म्हणून असं अल्टरनेट डेज किंवा 2-3 डेज नंतर असं मी अधीमध्ये त्यांना अशी बॉईल एग देणार आहे जेवणामध्ये. तर आपण तर घरी बसल्या लोकांना तर मजा येत असेल मे बी. आता मी तर 2-3 दिवस खूप एन्जॉय केला. पाऊस म्हणजे खूप असं मी त्या पावसाला म्हणजे एन्जॉय केलं मी पाऊस खूप. पण जेव्हा ना मला असं वाटलं की चला फ्रेंड्सबरोबर व्हिडिओ कॉलवर बोलूया ते काय करतायत, तेव्हा मला कळालं की अरे यार हे तर सगळे ऑफिसला आहेत, प्रत्येकजण ऑफिसला होतं. तर मी अरे तुम्ही कसे काय गेले एवढ्या पावसामध्ये? बोलते काय करणार, जावं तर लागेल ना ऑफिसला. मग तेव्हा मला रिअलाईज झालं की अरे घरात बसणारे आपण मज्जा म्हणतोय की एन्जॉय करा, चहा भजी वगैरे हे ते, पण जे बाहेर जाऊन रेल्वेचा प्रवास करतायत किंवा कुठलाही प्रवास करून ते ऑफिसला म्हणजे टायमावर पोचायचा प्रयत्न करतात, त्यांचे किती हाल होत आहेत. आणि खरंच सिरियसली हॅट्स ऑफ माझ्या फ्रेंड्सला की ते सगळे आपापल्या ऑफिसला नीटनेटकं जात आहेत. आणि खरंच म्हणजे मला तर ना असं म्हणजे मी फोन केला होता मस्त असं गप्पा मारण्यासाठी, पण मी तिकडे अपसेट झाले. मी अरे यार शे ठीक आहे ते चालू द्या, आता काय करणार, पाऊस पण इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. तर हे बघा इथे ना समोर शाळा आहे आणि त्याचं सगळं बॅनर पण उडून गेलं होतं मध्ये, मला तरी असं आम्हाला लांबून दिसलं. त्याच्यानंतर मी सगळं कामं झाली होती. आज मला किचन क्लीनच करायचं होतं पूर्णपणे डीप क्लीन. त्यामुळे मी सगळं काढून सगळं असं घासून घेतलं आणि स्वच्छ क्लीन केलं आहे. कुठलंही लिक्विड मला वापरायला जरी मी विकत जरी घेतलं, ऑनलाईन मी मागवलं ना, तरी ना मला काय ती एक सवय झाली की अरे आपलं भांड्याचं साबणानेच घासून काढा पटकन. कारण की एवढं काय माझं घाण नसतं ना गॅस वगैरे, मला तरी नाही वाटत. रोजच्या रोज स्वच्छ केलेलं असतं म्हणून लिक्विडवरती खर्च वगैरे करणं तर मला पटत नाही. पण मध्ये तरी अर्बनचं किचन क्लीनर मी मागवलं होतं. तर ठीक आहे, मला एवढा काही डिफरन्स जाणवला नाही त्याचा. ठीक आहे, सो वापरलं. आता कुठली गोष्ट नव्याने ट्राय करणं खूप म्हणजे आपण केली पाहिजे ट्राय कुठलीही गोष्ट, तर आपल्याला कळतं की काय आहे. तर हे असे कटलेट माझ्या समोरची शेजाऱ्यांनी मला गरम गरम बनवून दिले होते. मी मुलांना बोलली खा, कारण की ते नुकतेच त्यांनी लंच केलं होतं, तर मग ते काय खायला तयार नव्हते. मग मी एकटीच एन्जॉय केलं. आता मला तेवढे जाणार नाही म्हणून मी 2 का 3 खाल्ले ॲक्च्युली. ते 2 खाल्ली तर माझी भूकच मेली. इतके सुंदर आणि हेवी होते ते खूप. आणि ते खाल्ल्यानंतर मग उरलेली कामाला मी लागली, कारण ते गरम गरम होते. म्हणून माझी समोरची शेजारी म्हणजे माझी एक मैत्रीणच झाली आहे, ती म्हणाली की गरम खा लेना प्राची, थंडा मत करणार. तर म्हणजे ठीक आहे. तर मग गरम गरम छान पण लागले. मग आज मी माठ वगैरे स्वच्छ धुवून भरलं, कारण की मला वाटतं काल का परवानं गढूळ पाणी येत होतं आणि प्युरेटमधून जरी आपण ते प्युर करून घेतलं असेल तरी पण मला मनात शंका येत होती. म्हणून मी आज माठ पूर्ण खाली करून नीट क्लीन करून स्वच्छ भरून घ्यायचं आहे. इथे सोहमचं काम होतं आज बेडशीट चेंज करायचं. आणि बघा ना किती सुंदर बेडशीट चेंज करतो ना. पण हे मूडवर पण असतं, म्हणजे 100तून 1 दिवस त्याचा मूड नसेल तो नीटनेटकं करत नाही. पण खूप आवर्जून तो आता छान बेड आवरतो, म्हणजे मलाही जमणार नाही इतकं सुंदर बेड आवरलेलं आहे. आणि हा बघा असं ह्याला बोलतात संसारिक मुलगा. तर संध्याकाळी मस्त आज मी मिक्स डाळ म्हणजे बनवणं होती, दाल तडका. तर थोडंसं फॉल्ट झाला आणि माझं शूट करायचं राहून गेलं, कारण की मी विसरून गेली. आणि बघा आता कपडे सुकायला लागले म्हणून मला बघा किती जोश आला. मी बेडशीटसुद्धा धुवून काढली आणि ही हेवी आहे जरा, सॅटिनमध्ये आहे. पण मला वाटलं नव्हतं ही सुकेल, कारण की स्पंजी येते अशी आतमध्ये कापूस टाईप मला फिलिंग येतं. तर मला वाटलं सुकणार नाही. आणि मी काय केलं, हे पण लिटरली ती सुकली आणि टच करून मला अरे लवकर सुकली ही.
त्याच्यानंतर हे जे काही माझं पार्सल आलं होतं डेनिम स्कर्ट, मी खूप बरेच दिवस झाले मला हे मागवायचं होतं आणि मग मी ते ठरवलं मागवलं. पण मी मागवलं तर साईज 32 मागवली आणि मला ती काय होणे नाही झाली, म्हणजे लूज होते मला हा स्कर्ट. आश्चर्य वाटलं मला. अरे ठीक आहे, तर मग मी आता ही रिटर्न न करता एक्सचेंज करणार आहे आणि 32चे मी 28 मागवणार आहे, कारण की मला तर आवडला हा स्कर्ट. मी थोडंसं म्हणजे मला स्कर्ट वगैरे खूप आवडतात, पण घेतल्यानंतर ना मला त्याच्यावर टॉप मॅच करता येत नाही. तर मी ह्याच्यावर एक टॉप मॅच केला होता, म्हणजे स्कर्ट घेण्याच्या आधी. तर मी व्हाईट असं कॉटनचं माझ्याकडे असं टी शर्ट टाईप असं टॉप आहे, त्याच्यावर हे डेनिमचं स्कर्ट खूप छान दिसणार आहे, त्यामुळे मी मागवलं होतं. पण हे असं झालं. आता 3 दिवस पाऊस चालू आहे म्हणून काय एक्सचेंज आलं नाही माझं. आणि आत्ता मला तुमच्यावर शेअर करता करता मला लगेच तिथे मेसेज असं दिसला की तुमचं शिपिंग सुरू झालं आहे, म्हणजे माझं एक्सचेंज येणार आहे लवकरात लवकर. आता बघू किती दिवस लागते, पण मी असं अंडरस्टँड करून घेते की ठीक आहे, आता पावसाळा आहे तर थोडंसं लेट झालं तरी चालेल. सो तर हा स्कर्ट मला खूप आवडला आहे. तुम्हालासुद्धा आवडला असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा की छान आहे स्कर्ट. चला तर मग आता काय पुढची काही कामं असेल ती करून घेते. इथे मुलाने मला आवाज दिला आणि मला सांगितलं की मम्मा इथे सांगतायत की काय फिमेलला बाळ कसं होतं. मी कपड्यावर हात मारला. मी अरे देवा काय हे. तर आता काय त्यांच्या बुक्समध्ये सगळं शिकवलं जाते. आता त्याचं तो असे व्हिडिओज वगैरे बघतो त्याच्या लेसनचे. त्याचा एक लेसन असं आहे ज्याच्यात सगळं सांगितलेलं आहे आणि थोड्या वेळाने त्याच्या पप्पांना जाऊन सांगतो, पप्पा किती डीपली सांगितलं ह्याच्यामध्ये काय. मी ठीक आहे, तुला कळलं आहे ना, तुझ्यापर्यंत ठेव चल. मग आता रात्री मी ठरवलं की बरेच दिवस झाले जे तेल मला बनवायचं होतं, आज मी ते तेल बनवायचं ठरवलं आहे. बरेच असे व्हिडिओज बघितलेले, त्यातून मला एक व्हिडिओ खूप आवडला की तुमचं हेअरफॉल खूप होत असेल किंवा रिग्रोथ व्हायचे चान्सेस वाटत नसेल तर हे तेल नक्कीच बनवून बघा. आणि मग आपलं साधं कोकोनट ऑइल थोडंसं कोमट केलं, त्याच्यामध्ये एरंडा तेल टाकलं आणि आपले इव्हियॉन कॅप्सूल असतं, व्हायटमिन ईचे जे कॅप्सूल्स असतात ते 2 कॅप्सूल्स मी ह्याच्यामध्ये टाकले. आता हे तेल मी असं कोमट करून मस्त लावणार आहे आणि मी आता बघणार आहे, खरंच 3 महिने तर मी रेग्युलर वापरून बघणार आहे हे तेल कसं म्हणजे बोलता ना हे काम करते की नाही, वर्क करते की नाही हे तेल. चला तर हे तेल तुम्ही पण बनवून बघा, कारण की ह्याच्यामध्ये लिहिलं होतं, म्हणजे ते व्हिडिओजमध्ये सांगितलं होतं की रिग्रोथ हेअर आणि प्लस हेअरफॉल. तर हेअरफॉल तर माझं होतं थायरॉइडमुळे, तर जिथे जिथे हेअरफॉल होतं तिथे रिग्रोथ हेअर येऊ दे, मस्त एवढंच म्हणणं आहे. कारण की केसांमुळेच स्त्रीला बोलतो ना एक सौंदर्य असतं. मला केसांशिवाय तर मला वाटत, कारण माझ्या आधी जे केस होते ना, तुम्हाला माहीत पण नसेल की गुडघ्याच्या खाली आणि खूप जाड होते. तर मम्मी म्हणते तेव्हा तुम्ही शॅम्पू वापरायचे नाही, काही साबण वापरायची, तू साधं खोबरे तेल वापरायचे नाही. आता तुम्हाला लोकांना काय ना काय करायचं असतं आणि मी तर बरेच ट्रीटमेंट केलेले आहे केमिकलचे. सो तर मला काही त्याचं हे नाही वाटत, म्हणजे मला गिल्ट नाही वाटत, कारण की आयुष्यात मला जे करायचं होतं ते मी सगळं केलं. चला तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा.